नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो. 10वी नंतरचं करायचं काय, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स की आणखी ITI डिप्लोमा काय, असे काहीसे कन्फ्युजन्स असतात. काही स्टुडंट्सचं ठरलं असतं की यस मला आर्म्ड फोर्सेसमध्ये जायचं आहे. 10वी नंतर खूप सगळे करिअर ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, उच्च शिक्षणाचे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, बट त्यामध्ये एक चांगलं ऑप्शन आहे आपलं आर्म फोर्सेसमध्ये जॉईन करणं, ॲज अ ऑफिसर म्हणून जॉईन करणं. एक एक आपल्याला माहिती आहे की सोशल स्टेटस तर आहेच आहे, एक चांगलं करिअर ऑप्शन्स पण असणार आणि एक जुनून असतो काही स्टुडंट्समध्ये की यस मला देशासाठी, देश सेवेसाठी काहीच करायचं आहे. मग त्यासाठीच एक इन्स्टिट्यूट आहे बघा महाराष्ट्रामध्ये. त्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे SPI, सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानंच हे स्टार्ट केलं इन्स्टिट्यूट आहे. वन ऑफ द बेस्ट अँड आउटस्टँडिंग इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामध्ये तुमचं 11वी पण होणार, त्याच्यामध्ये तुमचं 12वी सुद्धा होणार आणि खूप चांगल्या प्रकारे एनडीएची प्रिपरेशन होणार, आणि प्लस तुमचं मेंटल फिजिकल हेल्थ खूप चांगल्या प्रकारे ग्रो होणार, यात काही शंकाच नाही आहे. SPI इन्स्टिट्यूट हे कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर, ओल्ड औरंगाबाद येथे. बरं, याच्यासाठी काय एंट्री एक्झाम असते का? यस असते. कितीचं इंटेक आहे या एक्झाम, या पर्टिक्युलर छत्रपती संभाजीनगरला जे SPIचं इन्स्टिट्यूट, त्याचे इंटेक किती आहे, कॅपॅसिटी किती आहे? 60ची कॅपॅसिटी आहे. किती स्टुडंट्स अप्लाय करतात? महाराष्ट्रातील खूप सगळे स्टुडंट्स अप्लाय करतात. काय एक्झामचा क्रायटेरिया काय असतो, बाकीचा काय क्रायटेरिया कसा असतो, हे सगळं सखोल या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो वेलकम टू द कॅव्हलियर इंडिया पुणे. आय एम सतीश काळे. हे बघा, गेटवे टू अ करिअर इन अ डिफेन्स SPI इन्स्टिट्यूट. चला आपण स्टार्ट करूया आपल्या सेशनला. आपल्याला लागणारी कामाची माहिती आपण याच्यामध्ये डिस्कस करूया. बघा, व्हॉट इज द एम ऑफ SPI? SPIचं एम काय बरं? महाराष्ट्रामधील यूथला एनकरेज करणं. कशासाठी? ऑफिसर्सपदी जॉईन करण्यासाठी, आर्म फोर्सेसला जॉईन करण्यासाठी. इन्स्टिट्यूट जर बघितलं तर आपण जनरल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ डिपार्टमेंट मंत्रालयाच्या अंतर्गत चालतं. हेडेड बाय द रिटायर्ड आर्म्ड फोर्सेस ऑफिसर्स वगैरे वगैरे. ओके, आपण आपल्या कामाचे पॉईंट्स डिस्कस करूया. लोकेशन जर बघितलं SPIचं आता बोलल्याप्रमाणे सिडको छत्रपती संभाजीनगर इथे 10 एकरच्या कॅम्पसमध्ये आहे. त्याच टाईपमध्ये तुम्हाला ॲडिशनल माहिती जर हवी असेल तर तुम्ही या साईट्सला व्हिजिट करू शकता. मुलांसाठी वरची साईट, मुलींसाठी ही खालची साईट असणार आहे. मुलांसाठी 60ची कॅपॅसिटी असलेलं संभाजीनगरचं आहे आणि मुलींसाठी 30ची कॅपॅसिटी प्लस आणखी वाढणारी कॅपॅसिटी असणारं नागपूरचं इन्स्टिट्यूट असणार आहे. आता बोलल्याप्रमाणे SPI इज वन ऑफ द प्रीमियम बेस्ट ऑफ बेस्ट इन्स्टिट्यूट टू फॉर द एंट्री स्कीम ऑफ द NDA. तर याच्यामध्ये बरेचसे नियमावली आहे, डज नॉट, रूल्स रेग्युलेशन्स वगैरे वगैरे अशा टाईपची नियमावली आहे. तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. आपण जर बघितले की SPIचे सिलेक्शन्स का बरं जास्त असतात सर NDA मध्ये, तर याच्यामध्ये असणारं एक वेगळ्याच टाईपचं करिक्युलम आहे बघा. एक्झॅक्टली तुम्हाला जसं NDA मध्ये भेटतं, सिलेक्ट झाल्यानंतरचं करिक्युलम भेटतं, तसंच तुम्हाला अगोदर भेटतं. म्हणून तुम्हाला अकॅडमिक्समध्ये सुद्धा खूप चांगली इम्प्रूव्हमेंट होऊन जाते. त्याच टाईपमध्ये SSB मध्ये सुद्धा तुम्हाला फार एक सिम्प्लिसिटी भेटून जाते. त्याच्यामध्ये बघितलं अशा टाईपचे क्लासरूम्स असणं, वेगवेगळ्या फॅसिलिटीज तुम्ही या काही पिक्चर्समध्ये बघू शकता. मनी हॉल्स फॉर द ऑफिसर्स जे येतील तुम्हाला, जे कम्युनिकेट करतील, मोटिवेशनल स्पीकर्स वगैरे या केसेसमध्ये इथं तुम्हाला अवेलेबिलिटी असते. चांगल्या प्रकारची लायब्ररीची फॅसिलिटी विथ लॉट्स ऑफ बुक्स अँड ऑल दिस थिंग्स. वेगवेगळ्या ग्राउंड ॲक्टिव्हिटीजमध्ये ग्रुप टास्क ॲक्टिव्हिटीज वगैरे अशा टाईपच्या वेगवेगळ्या टाईपच्या परेड्स, प्रॅक्टिसेस या टाईपमध्ये. तशाच वेगवेगळ्या फॅसिलिटीज जर आपण आणखी काहीशा बघितल्या की लाईक द्रोणाचार्य हॉल, मेडिकल केअर, अकोमोडेशन, जिम म्हणा किंवा आउटसाईड ग्राउंड म्हणू शकता तुम्ही, खूप चांगल्या प्रकारचं. आणि त्याच टाईपमध्ये इव्हन मेस फॅसिलिटीज, फूड अँड मेसिंग, ऑल दिस थिंग्स एका छताखाली अवेलेबल आहेत तुम्हाला SPI इन्स्टिट्यूटला. याच्यामध्ये जर बघितलं तर अकॅडमिक्सला फार चांगल्या प्रकारचा फोकस दिला जातो, लाईक तुमचं 11वी आणि 12वी. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जर आपण बघितलं तर इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स या टाईपमध्ये. त्याच टाईपमध्ये तुमचा एक अकॅडमिक परफॉर्मन्स सुद्धा इथं मेंटेन केला जातो. जसं की 11वीचं तुमचं SPIचं जे मार्क्स असणार ते 60%, 12चे 60% मिनिमम इतकं तरी मेंटेन करणं अपेक्षित असतं तुम्हाला. ह्या सगळ्यांचा मेन पर्पज काय सर बरं? तर मेन पर्पज आपला काय असणार आहे? UPSC जी NDA एंट्रन्स एक्झाम जी असते आणि SSB इंटरव्ह्यू जो असतो, याची खूप चांगली प्रिपरेशन व्हावी, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये हर्डल्स फार कमी व्हावेत आणि फार सिम्प्लिसिटीने तुम्ही ही NDA क्रॅक करावी, हा मेन उद्देश असतो याच्या. म्हणून याच्यामध्ये एक्सटेन्सिव्ह ऑफ ट्रेनिंग, वेगवेगळ्या टाईपच्या फिजिकल ट्रेनिंग, गेम्स म्हणा किंवा रिटर्नची खूप सगळी प्रिपरेशन म्हणा, तुमच्या कॉलेज ड्युरेशन्समध्ये, त्याच्या अगोदर, कॉलेजच्या नंतर एक्स्ट्रा क्लासेस म्हणा NDAचे वगैरे वगैरे, हे असं सगळंच काहीचं. आणि इव्हन मोटिवेशन सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या विंग्सद्वारे दिलं जातं, वेगवेगळ्या रिटायर्ड ऑफिसर्सद्वारे याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे.
आणि इव्हन तुम्ही जर बघितलं तर महत्त्वाचा जो सेकंड राऊंड जो असतो आपला NDA एक्झामचा SSBचा, ओके ना, त्याच्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे टास्क असतात, ग्रुप टास्क, ग्रुप डिस्कशन्स म्हणा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट्स म्हणा, इंटरव्ह्यू टेक्निक्स म्हणा, अशा टाईपच्या सायकोलॉजिकल इंटेलिजन्स, ग्रुप ऑब्स्टॅकल्स, अशा टाईपमध्ये सुद्धा खूप चांगली प्रिपरेशन इथे केली जाते. अशा टाईपचा एक डेली रुटीन याच्यामध्ये असतो आणि बरीचशी काही माहिती. आता महत्त्वाचं बघूया की याला एंट्री कशी करायची या पर्टिक्युलर SPI साठी काय असली पाहिजे आपली एंट्री स्कीम. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं की ॲडमिशनसाठीची एलिजिबिलिटी काय आहे बरं SPI एक्झाम्सला. त्याच्यामध्ये डोमासाईल, तुमचं रहिवासी हे महाराष्ट्राचं असणं अपेक्षित आहे, पहिला पॉईंट. त्याच्यामध्ये एज लिमिट जे असतं ते SPIच्या प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेलं असतं ॲज ऑन डेट, ज्यावेळेस ती ॲडव्हर्टाईज पब्लिश होते त्यावेळेस प्रमाणे असतं ते. सेक्स ॲज बोथ आर अलाउड, मेन अँड वुमेन बोथ. What for the marital status, the unmarried candidates are only preferred here. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर आपण बघितलं तर जे स्टुडंट्स 10वीला अभ्यास करणारे आहेत, 10वीमध्ये असलेले स्टुडंट्स, त्यांच्यासाठी बोर्ड, स्टेट बोर्डचे विद्यार्थी, CBSE, ICSE किंवा आणखी जर इक्विव्हॅलंट काही पॅटर्न असेल ते सुद्धा इथं ॲप्लिकेबल आहेत. फक्त त्या स्टुडंट्सला त्यांच्या 10वीमध्ये इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री और जनरल सायन्स असणं अपेक्षित आहे विथ मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असणं अपेक्षित आहे. एक तर तुमचं बोर्ड स्टेट असू द्या, CBSE असू द्या, ICSE असू द्या, हे स्टुडंट्स चालणारच आहेत. पण त्याच्याही अपार्ट इक्विव्हॅलंट जर आपण बघितलं अदर बोर्ड्सचे तर त्याच्यामध्ये ही कंडिशन्स मात्र आवश्यक आहे. ओके, SPIच्या एंट्रन्स एक्झामला अपियर करण्यासाठी 10वीमध्ये तुमचा कमीत कमी स्कोर हा 60 मार्क्सचा असला पाहिजे, ही एक अट आहे. त्याच्यामध्ये कॅन्डिडेट शुड हॅव सिक्युर्ड द मिनिमम 60%. त्याच्या मागच्याही स्टँडर्ड्समध्ये लाईक 7वी, 8वी, 9वीमध्ये सुद्धा तुमचा मिनिमम 60% स्कोर असला पाहिजे स्टेट एक्झामिनेशन्समध्ये बोललोस तर आपण. याची सगळी प्रिपरेशन तुमची आपल्या ह्या कॅव्हलियर इंडिया पुणेद्वारे फ्री ऑफ कॉस्ट केली जाणार आहे. फ्री ऑफ कॉस्टमध्ये एक्सपर्ट्स फॅकल्टीज असणार आहे तुम्हाला प्रत्येक विषयासाठी. आता SPIची एक्झाम जी कंडक्ट केली जाते त्याचा एक्झॅक्टली पॅटर्न कसा असतो तो आपण डिस्कस करूया. बट मध्येच मी तुम्हाला सांगत आहे की आपल्या या अकॅडमीद्वारे जे की 1953 पासून ऑल ओव्हर इंडियामध्ये वर्कआउट करत आहे, पुण्यामध्ये आपली नारायणपेठ इथे असलेली ही अकॅडमी जी आहे, ऑनलाईन मोडद्वारे SPIची एक्झाम तुम्हाला प्रिपेअर कशी करायची आणि त्याचा सगळा टेक्निकल स्टडी तुमचा फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या या प्लॅटफॉर्मवरती तुमच्याकडनं करून घेण्यात येणार आहे. ओके, नेक्स्ट आपण जर बघितलं तर काही फिजिकल स्टँडर्ड्स असतात का, ॲज युजल तुम्ही हे बघून घ्यावेत. लाईक बॉडी मास इंडेक्स एक क्रायटेरिया आहे, याचा नॉर्मल असतो, तो तुम्ही नक्कीच बघून घ्यावा. नंतर SPIची एंट्री एक्झाम जी असते त्याचा क्रायटेरिया काय असतो, कशी असते ही प्रोसिजर बघा. रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यू असतो बघा. SPIला जर तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर ही टेस्ट तुम्हाला क्वालिफाय करणं अत्यावश्यक आहे, महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं एक्झॅक्टली हे कसं असणार तर टेस्ट प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या सेंटर्सला कंडक्ट केली जाते. ह्याची एक्झॅक्ट डेट आणि प्लेस तुम्हाला या पर्टिक्युलर वेबसाईटला www.spiaurangabad.com वरती तुम्हाला येऊन जाईल. इवन आपल्या ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे अपडेट्स भेटतील आणि इवन या आपल्या यूट्यूब चॅनल सुद्धा याचे सगळे अपडेट्स भेटतील. आता क्वेश्चन पेपर हा इंग्लिशमध्ये असतो. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण 150 क्वेश्चन्स असतात, 2 पार्ट्स असतात. ओके, 2 पार्ट्स असतात. त्या पहिल्या पार्ट्समध्ये दुसऱ्या पार्ट्समध्ये काय असतं एक्झॅक्टली बघूया आपण. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न जो असतो तो 4 मार्क्सला असतो. टोटल ही असणार 150 × 4 600 मार्क्सची एक्झाम असणार. यासाठी 3 तासांचा वेळ दिला जातो तुम्हाला. 3 आवर्सचा वेळ असतो, 3 तासाचा वेळ असतो. त्यामध्ये पहिला जो पार्ट असतो तो मॅथमॅटिक्सचा असतो. त्याच्यामध्ये 75 क्वेश्चन्स असतात. आणि सेकंड पार्टमध्ये जर बघितलं आपण तर जनरल ॲबिलिटी, ओके, जनरल ॲबिलिटीचा पोर्शन असतो, त्याला गॅट वगैरे म्हणा तुम्ही वाटलं असतं. आणि त्याच्यामध्ये 75 प्रश्न असतात, म्हणजे 75 मॅथमॅटिक्स असतात आणि 75 जनरल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स असतात. आता ही मल्टिपल चॉईसची एक्झाम असते बरं, MCQs असतात. सर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का? येस, निगेटिव्ह मार्किंग असते. एक प्रश्न जर चुकला तर -1 होणार आहे तुमचे आणि प्रश्न जर बरोबर आला तर +4 होणार आहेत. चुकीच्या प्रत्येक प्रश्नाला -1 मार्क्स डिड्यूस केले जातील आणि प्रत्येक करेक्ट प्रश्नांना 4 मार्क्स असे असतात. या प्रकारे हा OMR शीटवरती तुम्हाला असे गोळे करायचे असतात. अशा टाईपची एक्झाम असते. किती मार्क्सची एक्झाम? 600 मार्क्सची. मॅथमॅटिक्स आणि जनरल ॲबिलिटी अशा टाईपची टेस्ट असते. कुठला पोर्शन विचारला जातो सर याला? तर तुमचा 10चा 9चा हा पोर्शन मार्क्सचा विचारला जातो स्पेसिफिकली.
कुठला विचारला जातो तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आणि प्रिव्हियस इयरचं बरंचसं कॉन्टेंट तुम्हाला आपल्या पर्टिक्युलर यूट्यूब चॅनलला भेटेल. तर नक्कीच तुम्ही याला सबस्क्राईबही करू शकता, पुढे फॉरवर्डही करू शकता. देन व्हॉट नेक्स्ट सर? जर रिटर्न तुमची क्लिअर झाली तर नंतर काय असतं बरं? नंतर तुमचा इंटरव्ह्यू असतो प्रॉपर इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या सेंटर्सला, लाईक पुण्याला असतो, काही ठिकाणी पुण्याला असतो किंवा कधी कधी आपला हा छत्रपती संभाजीनगरलाही असतो, औरंगाबादला सुद्धा असतो. याच्यामध्ये मग तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे या सगळ्या गोष्टींची पूर्तताही करावी लागते. इंटरव्ह्यू मोस्टली इंग्लिशमध्ये असतो. एक तुमची पर्सनॅलिटी, एक फिजिकल सगळ्याच गोष्टी चेक करण्यासाठीचा हा स्पेसिफिकली इंटरव्ह्यू असतो. त्याच्यानंतर मग तुमची लिस्ट प्रॉपरली वेबसाईटवरती डिस्प्ले केली जाते. नंतर यू आर वेलकम फॉर द SPI. या टाईपमध्ये अशा टाईपचं एक SPI इन्स्टिट्यूट आहे. सो आय अगेन रिक्वेस्ट यू कॅन फॉरवर्ड दिस व्हिडिओ फॉर द मेनी स्टुडंट्स टू प्रिपेअर द फ्री ऑफ कॉस्ट SPI एंट्रन्स एक्झाम स्कीम. थँक यू स्टुडंट्स, थँक यू सो मच.